नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपण आज आपल्या केळीच्या शेतातूनच अपडेट देणार आहे. तर मित्रांनो, आले बाजार भावामध्ये मोठी तेजी आलेली आहे. भरपूर शेतकऱ्यांचे कॉल मेसेज असे होते की बेंगलोर कधी चालू होणार आहे. कारण व्यापारी लोक चांगले, विशेष करून सांगली साताऱ्यामध्ये जे व्यापारी वर्ग आहे की शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की व्यापारी लोक म्हणताय की बेंगलोर चालू होईल मग भाव कमी होतील बा. तर भरपूर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बेंगलोर कधी चालू होणार आहे, अशा भरपूर शेतकऱ्यांची कमेंट आल्या आणि कॉल पण आले. याच्यावर आपण मागे 2 दिवस पहिले पोस्ट पण केली होती. त्या संदर्भामध्ये आपण तिकडच्या व्यापाऱ्यासंगसुद्धा बोललो होतो की बेंगलोर कधी चालू होणार आहे. आपण अशी पोस्ट पण केली होती. तर मित्रांनो, व्हिडिओला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा, कारण जेणेकरून तुम्हाला अशी अपडेट ही भेटत जाईल. आज आहे 27 जून 2026ची आले बाजारभावाची जर आपण चर्चा करायची म्हटली तर आले बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तेजी आलेली आहे. ज्यांच्याकडे प्लॉट आहे 1 एकर त्याने 20च गुंठे द्या असं माझं म्हणणं आहे. त्याच्याकडे 2 एकर त्याने 1 एकर द्या. पुन्हा आणखी तेजी येऊ शकते. जर आजचा जर विचार करायला जर गेलं तर आज 12,000पासून तर एक 13,000 13,500 आणि काही भागामध्ये 14,000ची सुद्धा मागणी होते. आणि रेग्युलर जे सौदे ते एक 11,000पासून तर एक 12 12.5 13,000 रुपयापर्यंत आजचे सौदे चालू आहे मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे काय सौदे चालू आहे ते पण कमेंट करून सांगा. आणि आता विषय आपण बेंगलोरचा विषय करू. बेंगलोर कधी चालू होईल आणि तिकडं माल किती शिल्लक आहे. जसं आपल्याकडे आता जसा खोडवा माल शिल्लक आहे तसाच खोडवा माल तिकडं शिल्लक आहे आणि तिकडचा माल डॅमेज होतोय. त्याच्यामुळे आपल्या मालाला डिमांड आलेली आहे. फक्त आता तिकडं जसा आपला खोडवा आहे तसाच खोडवा बाकी आहे. त्यांचा जो नवीन माल आहे त्याला 1.5 महिना ते 2 महिने अजून लागू शकतो. त्याच्यात पण जर त्यांचा माल डागी झाला, चांगला प्लॉट, तेच माल देतात, ते पूर्ण माल देत नाही. समजा एखाद्या प्लॉटला सड लागली, आपल्याकडे कसं करतात, आता सड लागली बा, भाव पण चांगला आहे, लगेच आपण प्लॉट द्यायचा निर्णय घेतो. तसंच त्यांचं पण आहे. ज्या टायमाला 1 ते 1.5 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर त्यांचा माल मार्केटमध्ये येईल ते पण डायरेक्ट नाही येणार. तसंच कसा येईल, जे सड लागलेले प्लॉटले तेच ते काढत असतात, पूर्ण प्लॉट काढत नसतात, एकदम मध्ये प्लॉट काढत नसतात, ते सुद्धा टप्प्याटप्प्यामध्येच अद्रक काढत असतात. आता जो माल आहे त्यांचा, जसं आपल्याकडे खोडवा चालू आहे तसंच खोडव्याचा प्लॉट त्यांची काढणी चालू आहे. त्यांचा माल डॅमेज होतोय, त्याच्यामुळे आपल्या मालाला सतत डिमांड येते, भाव येतोय. तर मित्रांनो, 1.5 महिना ते 2 महिने त्यांचा माल अजून मार्केटमध्ये येणार नाही असं आपलं त्या व्यापाऱ्यासंग बोलणं झालं की त्यांचं पण म्हणणं आहे की ही तेजी अजून येऊ शकते. आता 2 दिवसामध्ये पुन्हा अजून तेजी येऊ शकते. पण काही शेतकरी आता की रिस्क मोठा आहे बुवा, त्याच्यामुळे काही शेतकरी म्हणजे पसंती करतोय देऊन टाकू बा. पण काही काही शेतकरी अजून पण थांबलेला आहे. थांबा, द्या किंवा नका देऊ असं माझं काही म्हणणं नाही आहे. जर तुम्हाला जर चांगले पैसे होत असतील तर ह्या भावात पण चांगला पैसा होईल. पण माझं एक म्हणणं आहे की अजून तेजी येऊ शकते, 15+ जाऊ शकते अद्रक. ह्या वर्षी अद्रक काय भाव विकेल हे काही सांगता येत नाही, कारण मालच कमी आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अजून तेजी येऊ शकते असं माझं म्हणणं आहे. मित्रांनो, तुमच्याकडे काय सौदे चालू आहे ते पण सांगा. अजून पुन्हा सांगतो, जो डागी माल आहे तो डागी मालसुद्धा 40 ते 50 रुपयापर्यंत विकतोय. आणि जो खोबरा माल आहे, समजा कवळा माल आहे, तो सुद्धा 20 ते 25 रुपयापर्यंत विकतोय. समजा 2,000 रुपये क्विंटल तो कवळा मालसुद्धा विकतोय मित्रांनो. आणि डागी टोळ समजा 40 ते 50 रुपये. आणि जो सुपर VIP आहे तो 13,000 रुपयापर्यंत, लवकरच 14ची सुद्धा मागणी होते, कुठं कुठं 15चे पण सौदे झालेले. तर मित्रांनो, तुमच्याकडे काय सौदे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. जय जवान जय किसान.